ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते, पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचे नाव विधान परिषद उमेदवारासाठी चर्चेत होते. मात्र पक्षाने जिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेऊन परांजपे यांना डावलले आहे. यामुळे नाराज झालेले परांजपे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली आहे. दरम्यान परांजपे यांनी मात्र असेच काही नसल्याचं सांगत या अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यसभा आणि विधान परिषद उमेदवारीसाठी इच्छुक असतानाही आनंद परांजपे यांना पक्षाने डावलले. तसे असताना आता विधान परिषद उमेदवारातील त्यांचं नाव आघाडीवरती होते. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना पक्षाने जिशान सिद्दीकी यांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने परांजपे अस्वस्थ झाल्याचं बोललं जात आहे. केवळ अफवा आहेत. विधान परिषद उमेदवारी डावलल्याने मी शिंदे सेनेत जाणार ही केवळ अफवा आहे. मी कुठेही जाणार नसून पक्षातच राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे नेते आहेत. त्यांची विविध कामानिमित्त भेट होत असते, त्यामुळे त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा आहे, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली आहे.